आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चोपडा शहरातील गौतम नगर येथील रहिवाशांना न्याय मिळणार। चोपडा तालुक्याला निसर्गाने भरभरून दिलेले असतानाही इथले शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस आपल्या हक्काच्या मूलभूत सोयी सुविधांपासून कोसो दूर आहे। रस्ते नाहीत, पाणी नाही, पिकाला भाव नाही, शेती पीक विम्याचा मोबदला नाही। एकूणच चोपडा तालुका हा राजकीय अनास्थेचा बळी ठरला आहे, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांनी व्यक्त केले। त्यात चोपडा येथील गौतम नगर या अतिक्रमित जागेच्या प्रश्नावर भेट देण्यासाठी आल्या असता शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होत्या। यावेळी त्यांनी सांगितले की अतिक्रमण कोणत्याही जागेवर असो ते तात्काळ काढता येत नाही, त्याला कायद्याने 15 दिवसांच्या अंतराने 3 नोटिसा दिल्या पाहिजेत। 45 दिवसांचा अवधी तेथील रहिवाशांना दिला पाहिजे। गौतम नगर भागात राहणाऱ्या लोकांची आज तिसरी पिढी तिथे राहत आहे। सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्यांना आम्ही हा प्रश्न विचारणार आहोत। जागेवर जाऊन रहिवाशांना बोलून पुढचा निर्णय जाहीर करू, असे त्या म्हणाल्या। त्यानंतर त्यांनी गौतम नगर येथे प्रत्यक्ष जाऊन तेथे पाहणी करीत तेथील रहिवाशांशी बोलणे केले। त्यानंतर याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले। तसेच याबाबत न्यायालयीन लढाई लढली जाईल असे सांगितले व गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असेही त्यांनी बोलताना सांगितले। या प्रसंगी अशोक बाविस्कर, डॉक्टर नवल मराठे, गोपाळ सोनवणे, समाधान सोनवणे, राजेंद्र बाविस्कर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते। सदर समस्येबाबत चोपडा विधानसभेच्या आमदार लताताई सोनवणे यांना सुद्धा दिनांक 26 जानेवारीला निवेदन देण्यात आले आहे व त्यामध्ये आम्हाला बेघर होण्यापासून वाचवावे अशी मागणी करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी प्रभाकर सोनवणे, विक्की शिरसाट, सुधाकर सोनवणे, राहुल सपकाळे, मोहन सोनवणे, संदीप मैराळे, विजय वानखेडे, लखन सपकाळे, पंकज बाविस्कर, समाधान पवार, महेंद्र बाविस्कर आदींसह ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण वर्गाची उपस्थिती होती। आज चोपडा शहरातल्या गौतम नगरमध्ये गेल्या 70 ते 80 वर्षापासून त्या ठिकाणी राहत असलेले भूमिहीन आणि दलित मागासवर्गीय कुटुंबियांच्या वस्तीला अचानकपणे केवळ तोंडी दार ठोकून काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुम्ही सोमवारपर्यंत ही जागा आणि ही घरं खाली करा अशा पद्धतीचा एक निरोप स्प्रेड केला। त्यामुळे संपूर्ण गौतम नगरवासियांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे। खरं तर अशा पद्धतीने शासकीय जागांवर अतिक्रमित जरी राहत असलात तरी कायदेशीर एक तंत्र आहे की त्याच्या नोटीस अदा कराव्या लागतात आणि कुठल्याही प्रकारच्या मौखिक पद्धतीने हे करता येत नाही, पण असं केल्याचं दिसत नाही आहे। आणि त्यामुळेच हा प्रश्न काय आहे, नेमकं राज्य उत्पादन शुल्काचा तिथे क्वार्टरचा जरी प्रस्तावित प्रकल्प असला तरी त्या ठिकाणी राहणारी जी पूर्ण वस्ती आहे ही तब्बल 60 ते 70 वर्षापासूनची वस्ती आहे आणि कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर असे एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणतंय। 2022चा एक GR आहे की सर्वांसाठी घरे, त्या ठिकाणी अतिक्रमणधारकांच्या संदर्भामध्ये विशेष प्रावधान राज्य आणि केंद्राच्या सूचनांच्या वतीने करण्यात आलेला आहे। पण या सगळ्यांना मात्र फाट्यावर मारत जर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी स्वतः लिखित स्वरूपामध्ये नोटीस अदा न करता इथल्या अतिक्रमणधारकांना काढण्याचा प्रयत्न करत असतील तर हा मनमानी व मुजोर कारभार वंचित बहुजन आघाडी कदापिही सहन करून घेणार नाही आणि आम्ही प्रत्येक त्या घटकासाठी लढण्याचा प्रयत्न करत असतो की ज्याच्या हक्क आणि अधिकार हिरावले जात आहेत। त्यामुळे आमचा लढा असेल तो न्यायिक प्रक्रियेचा असेल, शासन प्रशासनाशी संवाद करून संवादी पद्धतीने सोडवण्याचा असेल की इथे कष्टाने, काबाड कष्टाने ज्यांनी आपली मातीची आणि विटांची घरं केलेली आहेत त्यांची घरं कायम राहावीत आणि त्यांचा निवारा हिसकावून घेतला जावा। काय करणार ते यासाठी आता तरी तुर्तास आम्ही माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासोबत सोमवारी संवाद करणार आहोत आणि त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे विभागीय अभियंता आहेत त्यांच्यासोबत संवाद करून नेमकी प्रक्रिया काय आहे, कारण या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा लिखित कागद जर दिला गेला नाही आहे तर ह्या अफवा आहेत का किंवा मग अधिकाऱ्यांनी या पद्धतीने असा मेसेज स्प्रेड केला आहे का याची शहानिशा करून मगच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्वांसाठी घरेच्या अंतर्गत असलेला जो GR आहे त्याच्यामध्ये 6व्या अनुसूचीमध्ये दिलेला जो काही प्रस्तावित नमुना आहे त्याचा आधार घेऊन कायदेशीर अर्जफाटे तर करणारच आहोत। त्यामध्ये आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर रस्त्यावरच्या लढ्यासोबत न्यायिक आणि न्यायालयीन लढा देखील आम्ही लढणारच आहोत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा।